तर ही दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते हे समोरासमोर आलेले आहे। समोरासमोर आल्यानंतर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। तर ठाकरे गटाकडून मनसेला देखील डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट हे आमने सामने आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर क्रांती चौकातून आज सकाळी 12 वाजता चंद्रकांत खैरे यांची मोटरसायकल रॅली निघणार होती, मात्र तत्पूर्वी या ठिकाणी महायुतीची रॅली दाखल झालेली आहे आणि या दोन्ही रॅल्या आमने सामने आलेल्या आहेत। सध्या आपण जो हा गदारोळ पाहत आहोत तो महायुतीचे कार्यकर्ते हे सगळे आहेत। त्यांनी क्रांती चौकात आपल्या मोटरसायकली या ठिकाणी थांबवलेल्या आहेत आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते। तर पाठीमागच्या बाजूला जर आपण बघितलं तर तिकडे आघाडीची जी गाडी आहे, मशाल चिन्हाची जी वाहनं आहेत ती वाहनं थांबलेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुद्धा कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आमने सामने आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आपण काही कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत। चंद्रकांत खैरेची रॅली निघणार होती, तुम्ही या ठिकाणी घोषणाबाजी करताय। सर्वप्रथम परमिशन घेण्यासाठी आमच्याकडून अर्ज देण्यात आला होता आणि त्यानुसार आम्ही पहिले उभा आहे, ते नंतर आले आहे आणि त्यानंतर ते वाद करण्याचा प्रयत्न करताय इकडे। तर हे शिंदे गटाचे कार्यकर्ते होते, ते म्हणतात आम्हाला परवानगी या ठिकाणी देण्यात आली होती, मात्र त्यांची जी रॅली आहे ती रॅली या ठिकाणावर निघत आहे, त्यामुळे हा वाद होत असल्याचं सांगतायत। आपल्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत। काय प्रकरण आहे? सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लोकांनी राम मंदिरावर हल्ला केला त्या लोकांना घेऊन हे लोक रॅली करतायत। त्या लोकांना ज्यांनी सगळ्यात महत्त्व हिंदुत्व विसरलं त्यांच्या लोकांसोबत हे रॅली करताय, याची हिंमत आहे का जय श्रीराम म्हणायची? आणि समोरासमोर येण्याचा प्रश्न नव्हता। सकाळी यांना रॅली काढायला सांगितलेलं होतं, समोरचे लोक आणतात, धर्मांध लोक आणतात आणि आमच्यावर अंगावर टाकतात। त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्षम यांना उत्तर द्यायला आणि समोरासमोर त्यांची इच्छा असेल तर आम्ही तयार आहेत। हे सगळे औरंगजेबाचे अवलादी आहेत आणि ज्या जिहादी लोकांनी राम मंदिरावर हल्ला केला त्या लोकांना सोबत घेऊन जर रॅली काढली असेल तर त्यांच्या विरोधात हे राम भक्त उभे आहेत। तर अशा पद्धतीने या आक्रमक स्वरूपाच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटत आहेत। आपण पुन्हा एकदा बघू शकता की या ठिकाणी हे दोन्ही गट आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणावरून या मोटरसायकली बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय। या ठिकाणी हे सगळे मनसेचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झालेले आहेत। तर पाठीमागच्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी चंद्रकांत खैरे यांचे सुद्धा कार्यकर्ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हे सगळे कार्यकर्ते आमने सामने आहेत। हा बघू शकता आपण, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा क्रांती चौक हे ठिकाण आहे आणि याच ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। खरं तर चंद्रकांत खैरे यांना सकाळी 9 वाजता रॅलीसाठी परवानगी देण्यात आली होती, मात्र त्यांनी आत्ता 12 वाजेपर्यंत ही रॅली काढली नाही आणि हा सगळा जो वेळ आहे तो सगळा वेळ या ठिकाणी महायुतीच्या रॅलीचा होता, मात्र दोन्हीही कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे हा सगळा गदारोळ जो आहे तो उडाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे सुद्धा आलेले आहेत। काय सांगाल तुम्ही, तुमचे आणि चंद्रकांत खैरेचे कार्यकर्ते आमने सामने आले? महायुतीचे उमेदवार संदीपान पाटील भुमरे साहेब यांच्या आज प्रचाराचा शेवट दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून टीव्ही सेंटर चौकात संभाजी महाराज चौकापर्यंत आज या रॅलीचा समारोप होणार आहे आणि महायुतीचे उमेदवार संदीपान पाटील भुमरे साहेब यांच्यासोबत या छत्रपती संभाजीनगर शहरातील मतदारसंघातील सर्व तरुण वर्ग आणि मतदार हा उत्स्फूर्तपणे भुमरे साहेबांसोबत आहे आणि मशालीवाले आज मशाली विझणार। हे मशाल विझणार तुम्ही म्हणताय, पण हा जो गदारोळ निर्माण झाला याला कारणीभूत कोण? हा गदारोळ ते जाणीवपूर्वक करताय, कारण की इकडे उत्साह बघितल्यानंतर तुम्ही पब्लिक कोणाची जास्त आहे ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दाखवावी, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल गदारोळ करण्याचं कारण काय। त्यांना लक्षात आलं आपली युवा वर्ग किती आहे, या शहरातील मतदार आपल्यासोबत किती आहे आणि महायुतीसोबत किती आहे, म्हणून ते घोषणाबाजी करतात। दुसरे परवानगी आधी कुणाची होती, नंतर कुणाची होती, कुणाला उशीर झाला? नक्कीच अपडेट या संदर्भातून तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।